आज तुमची ट्रिप काढलेली, कुणी काढली ट्रिप? तुमच्या शाळेच्या माध्यमातनं आमचं वन परिक्षेत्र सामाजिक वर्गीकरण यांनी ही ट्रिप आज काढली. आता ट्रिप काढली म्हणजे तुम्हाला थोडक्यामध्ये आजच्या ह्याच्या जीवनामध्ये पर्यावरणाचं किती महत्त्व आहे हां ते थोडक्यात तुम्हाला समजावं. आणि जंगलामधल्या जी फॉरेस्ट हे काय असतं त्या संदर्भामध्ये वर्गीकरण दादा, त्यानंतर आमचे फॉरेस्टर, त्यानंतर आमचे बीटगार्ड, हे आम्हाला बीटगार्ड बोलतात. आता सामाजिक वर्गीकरण त्यांचं काय पद येते तुम्हाला पण बीट असतं का? हां, तर त्यांच्या पद्धतीने आज तुम्हाला हे इथं घेऊन आलेले. आज आपण आलेलो जो आहे तानसा अभयारण्य मध्ये आलेलो आहे. त्याच्यामध्ये तानसा वन्यजीव येथे तुम्ही आलेले. आज जे इथं आलेले आहे हे तानसा परिमंडळमधलं बाल उद्यान म्हणून याला बोललं जातं. याला गार्डन अटॅच. त्यानंतर तुम्ही थोड्या वेळाने जे असे बोर्ड लावलेले बऱ्याच ठिकाणी खाली पण लावलेले, तर या बोर्डामध्ये इथले जे आपल्याला प्राणी आणि संवर्धन करण्याच्या ज्या गोष्टी आहेत या वन्यजीव याच्यामध्ये केल्या जातात. आणि त्या माध्यमातून इथं जे पर्यटक वगैरे येतात त्यांच्यासाठी आपण हे सगळे बोर्ड लावलेत आणि त्यांच्यावर काय दिलेले प्राण्यांचे फोटो दिले. बघितले का तुम्ही? ठीक आहे. आता तुम्ही आल्याला हे करत होते, तुम्हाला ते आता बघायचे. आता थोडक्यात म्हणायचं, मी तानसा परिमंडळमध्ये इथं फॉरेस्टर म्हणून कामाला आहे. आणि त्यानंतर माझ्याकडं 4 बीट गार्ड असतात. त्यानंतर त्यांच्या सराउंडामध्ये हे जंगल संरक्षण केलं जातं. जंगल संरक्षणासाठी कोण असतात? हां, फॉरेस्टर. चुकू द्या. कोण तुम्ही म्हणजे कोण? हे सगळे मी आज जरा वन्यजीव मध्ये असल्या कारणाने मी थोडासा ड्रेस परिधान वेगळा केला आहे. आणि हे सगळे आमचे परिधान असतात ड्रेसचे. आणि जसं माणसाला मारल्यानंतर जसे पोलीस असतात तसंच झाडाचं वन्य प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी म्हणून फॉरेस्टर किंवा फॉरेस्ट हे नेमलं जातं. यांना वन अधिकारी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? वन अधिकारी. म्हणजे वनाच्या संरक्षणासाठी नेमलेले जे अधिकारी आहेत त्यांना काय म्हणतात? वन अधिकारी. म्हणजे जसं माणसाच्या संरक्षणासाठी जे नेमलेले असतात त्यांना काय बोलतात? पोलीस. म्हणजे आपसाला तुमचे भांडण झालं त्यांचा निपटारा कोण करतं? पोलीस करतं. आणि वन्य प्राण्यांना तुम्ही तोडलं बिडलं मारलं बिरलं तर त्याचं संरक्षण कोण करतं? फॉरेस्टर. हां, म्हणजे वन अधिकारी. बरोबर. तर ह्या माध्यमातून आता आपण आतमध्ये वन्यजीव तानसा अभयारण्यामध्ये ज्या गोष्टी आणि जे स्टॅच्यू लावलेले आहेत तिथं जंगलामध्ये कुठले प्राणी आढळतात, फुलं आढळतात, त्यानंतर त्या झाडांचे, त्यानंतर सापांचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे, फुलपाखरांचे हे सगळे आतमध्ये काय केलेले स्टॅच्यू लावलेले आहेत. ते तुम्ही वाचा, बघा. ते त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल का या तानसा अभयारण्यामध्ये कुठल्या पद्धतीचे फुलपाखरं, प्राणी, त्यानंतर सरपटणारे प्राणी ह्या गोष्टी. आणि त्यानंतर तुम्हाला जे मला बरेच जण मला तिथं जंगलात फिरणारे दिसत आहे. बरोबर ना? हां, मग तेच. हां, तेच शेंडेगाव. आता का आम्ही कसं का तो पार उलटा पाडला केला सर आम्ही. म्हणजे लहानपणी असताना जे डॅमच्या मागचा जो भाग आहे ना ते डोंगराळ होते. ते डॅम जे होतं ना तर साधं नाला असतो ना असा डॅम होता. तो साईडने ना गोण्या करून वाढवत जायचे. जसं ते पाणी वाढायचं ना तसं ते काम वाढत गेलेले. आणि मागचं पूर्ण जंगल डोंगरी आतमध्ये. आणि आम्ही तिथं बकऱ्या वाळायला जायचो म्हणजे लहानपणी असताना. तर त्या पद्धतीचं ते जंगल होतं. आता त्या जंगलाची परिस्थिती फार इथं पण दाट जंगल होतं. हा बाहेर लावलेला आहे. हे म्हणजे तानसा अभयारण्य दिलेले दिसतंय तुम्हाला? हे आमचे कंपार्टमेंट नंबर असतात. म्हणजे जे बी टाकणी केलेली असते तिचे कंपार्टमेंट नंबर आहे. आता इथं ही सूची लिहिलेली कुठं काय ते न्यूजमध्ये म्हणजे स्पॉट दिलेले. इथं ते नकाशा वाटेल येतं ना थोडे असे फिरा इकडे असे फिरा. हे काय झालं नकाशा वाचन आणि नकाशा वाचन येत असेल ना
हे जे काय दिलेत ना हे त्याला हा काय दिलेला आहे वेळा हा इथे दिलेला आहे. त्यानंतर हे पॉईंट दिलेले हा काय दिलं याचं नाव तर हे पॉईंट दिलेले. अशा पद्धतीने इथं काय केलेलं आहे या नकाशाची काय दिलेलं आहे ही सूची दिलेली आहे आणि नकाशावर हे सगळे स्पॉट दाखवलेले. तर याला काय हा पूर्ण तानसा वाईल्ड लाईफ सेशन झोन चा मॅप आहे. म्हणजे हा नकाशा कशाचा आहे वन्यजीव तानसा अभयारण्याचा हा नकाशा आहे. त्याच्यामध्ये सगळे रेंज लिहिलेले खर्दी त्यानंतर परळी त्यानंतर वैतरणा आणि तानसा अशा पद्धतीने मॅप आहे. लक्षात येतं तुमच्या इथं रेंज फॉरेस्ट ऑफिस वैतरणा लिहिलेलं आहे. त्यानंतर म्हणजे हे 4 ऑफिस जिथे जिथे आहेत ना हे त्यांचे इथं ती नावं टाकलेली आहेत त्यांनी आणि कुठल्या बाजूला कुठला रस्ता कुठं आलेला कुठं काय केलं ह्या मॅपमध्ये दाखवला. हाच मॅप आपला इथं बाहेर मोठ्या बोर्डवर आपण लावलेला आहे. आणि तानसा अभयारण्याचं स्टार्ट जे आहे तुम्ही आता आले ना त्या ब्रिज खालनं म्हणजे रेल्वेचा ट्रॅक चेंज केला ना तिथलं पुढं आले आपला गेट लागला. गेटच्या अजून थोडं पुढं आल्यानंतर दगडाचा थाळ होता दोन्ही बाजूला. तिथनं आपल्याला तानसा अभयारण्याची ही हद्द सुरू होती आणि इकडं शेवटी इकडं सूर्यमाळ जो आहे सूर्यमाळच्या इकडनं संपते. इकडे निहालपाड आहे तिथं संपते आणि तिकडे केला नाका आहे तिथपर्यंत आपल्या तानसा अभयारण्याची हद्द आहे. आलं लक्षात कळलं तुम्हाला? माझं कळतं का नाही ते तुम्ही सांगितलं तर मी बरोबर करत तुम्हाला काय कळतंय ना? आता हे हा परिसर लिहिलाय हा इथं लिहिलंय. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तुम्ही बघत का वाचत घ्या बघा आणि पुढं चला. हे बघा सगळीकडे ज्याला ज्याला सगळं फायदा आणि सगळं बघा लिहिलेलं आहे त्याच्यावर लिहिलेलं ते थोडक्यात वाचत चला पुढे पुढे चलत चला एक चार्ट मी बघत चला म्हणजे असा ग्रुप कमी करा बघा बरोबर पुढे पुढे चलत चला वाचा व्यवस्थित बघा सगळं तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये अडचण असेल ना एका ठिकाणी नको एक गोष्ट नीट वाचा हात लावू नका हे होते वरती चढायचं नाही. मागच्या टायमाला सावध्या भावाची गाय पकडली होती खाल्ली होती. आम्ही ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये त्याची ही नमूद झाली. पण तो काय आहे त्याला पाणी वगैरे त्याला खायला बरोबर आहे. त्याच्यामुळे तो काय आपल्याकडे आतापर्यंत एवढ्या दिवसामध्ये आपल्याला मानवावर हल्ला जाणवलेला नाही आणि त्याच्यामुळे त्याचा म्हणजे पब्लिकशी संकल्प कमी आहे. त्याला खायला भेटतं पाणी आहे कधीतरी खाली येतो. त्याच्या पद्मात सुद्धा आम्ही मागच्या पावसाळ्यामध्ये नोंदणी केली. परत आपल्याकडे तरस म्हणून आहे ते पण आहे. तो पण माणसाला नाही पण ते कुत्रे बित्रे तो पकडून नेतो म्हणून त्याला आपल्याला गावाच्या भाषेमध्ये त्याला कुत्रधारी म्हणून बोललं जातं. तर अशा पद्धतीने हा काय बिबट आहे आणि त्याचं खाद्य काय आहे हे काय भेकर आहे. तर तुम्हाला वाटत असेल हरिण आहे हरिण नाही आहे भेकर आहे म्हणजे हरणाचाच प्रकार आहे पण भेकर बोलतात त्याला. आणि ह्याचं खाद्य हे त्याच्यामुळे तो काय होतो खाली येत नाही. आज थोडासा एक तुम्हाला मानव संघर्ष आणि आता वारंवार आपण ऐकतोय कुठे पण निघतोय बिबटे कुठे निघतो नाशिकच्या घरामध्ये दिसतो आपल्याकडे बादशाह पण दिसला होता बघा मध्ये हो. तर ते आपल्याला भाताला वगैरे मी लहानपणी आता दिसतो आता 6 महिन्यामध्ये दिसतो. हा त्याच्यामुळे कसं हे भेकर जे आहे ना याचं म्हणजे चांगल्या प्रकारचे प्रजन्य असल्या कारणामुळं याचं खाद्य त्यामुळे गावाकडे काय वळला जात नाही. पण आता काय सांगू शकत नाही आपण त्यांची जागा घेतली. आता थोडक्यात त्यांच्या घरी मांजर असेल मांजर कोणाच्या घरी असं आहे का माहिती आहे का? मांजर पाहता कोणी माझं पाहता ना बोलता ना आज काय झालं माहिती काय यांचा वापर जास्त
जो वाढलाय त्याला कारण काय आहे? मांजर दर 3 महिन्याला 4 महिन्याला वेळ बरं 4 बच्चे. आज पुणा साईड, त्यानंतर नगर साईड, त्यानंतर विदर्भ, त्या साईड, नाशिक, तर ह्या ठिकाणी यांचा वावर जास्त वाढला. त्याच्यामुळे थोडक्यात आम्ही आमची जराशी फॉलो टाईट करतो, बरोबर. ह्याच्यावर बिबटे दिसत नव्हते कारण बरोबर. संरक्षणाचं काम वाढलंय, शिकारी बंद झाल्या कारणामुळं याची तादाद वाढली म्हणजे संख्या वाढली. आपल्या घरातलं मांजर आहे ते वर्षातनं 4 वेळा मिळतं. म्हणजे त्याचे किती बच्चे होतात? 16-17 म्हणजे वाढ होते. त्याच पद्धतीने आता सुद्धा त्याच पद्धतीने वाढ झालेली आहे. नुसती पुण्यामध्ये 2000 बिवड्यांची आणि काही बिवड जे आहेत जे नगर साईडचे ऊस, त्यानंतर कडवा असतो, त्यानंतर ज्वारीचं शेत असतं, त्याच्यामध्ये गारवा असतो आणि त्यांना काय वाटतं मादीला का माझे जे बच्चे सेफ राहतील तर तिथं राहतील. कशामध्ये? ऊसामध्ये. म्हणून मोस्टली ते काय करतात ऊसामध्ये ते. आता तिथले जे काय हल्ले झाले तर ही प्रकृती तिथल्या त्यांना काय कळत नाही तिथं आले म्हणून. लहान मुलगा असते ते खेळायला बाहेर तिथं पळतं, तर ह्याला काय वाटतं हे पळतं, ह्याला काय वाटतं का माझी शिकार आहे. म्हणून ते असे काहीतरी नॅचरल पद्धतीने जे आघात झालेले बरोबर आहे, ज्याचं गेलं त्यालाच कळतं, दुसरं सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तो आमच्यातला मानव संघर्ष आणि फॉरेस्ट. पण मला एक अजून सांगायचं, फॉरेस्टचा पण माणूस आहे तो का वन्य प्राणी. लोक पोलिसांना घाबरतात, ठीक आहे, कसा पोलीस त्याची भीतीमान पडलेली लोकांना. जसे आम्ही खाकी किंवा फॉरेस्टवाले म्हणून प्राण्यांवर तशी छाप नाही, तो तसं तुम्ही तसंच आम्हाला पण समजलं. असं नाही का तुम्ही गेल्यावर तुमच्या आम्ही गेल्यावर तो समोर आमच्यावर आघात असे नाही. कारण आमचा एक वनरक्षक मागं ऑपरेशन होतं याचं पुण्यामध्ये पकडण्यासाठी घेतला आणि त्याच्या मागीवर त्याला पकडला. म्हणजे तो कशाला गेला? माझी ड्युटी म्हणून तो त्यांनी जीवाची पर्वा न करता त्याला पकडण्यासाठी गेला तो, आणि त्याला थोडासा इथं मार लागला मागच्या टायमाला. तर अशा पद्धतीने हा वाघ आहे, त्याला फॉरेस्ट किंवा मानव हा मानव दे. म्हणजे असं नाही का आम्ही वरती घातले म्हणून तो आम्हाला जाईल आम्हाला पकडणार नाही, बरोबर का नाही? तर त्या पद्धतीने असे आता या तुम्ही वरती उभे मुलाचा खाली या. हा चर खोदलेला आहे, याला गुरं परिबंधक संरक्षक चर बोलला जातो. आणि तो खोदला म्हणजे जे गुरं वगैरे आतमध्ये जंगलामध्ये येऊ नये ह्याच्यासाठी. आणि कुठला पण संरक्षण म्हणजे ह्याच्यामध्ये साग वगैरे काय असतात ते तोड होतात तर ती गाडी भरू नये किंवा माल जाऊ नये ह्याच्यासाठी हे कसं असतं, हे संरक्षण चर म्हणून खोदला जातो. तर हा खोदलेला आहे आणि ते तसं जिथं खोदलं जात नाही ना तो घायपात आहे ना, तो लावला जातो काही ठिकाणी ते गायपात. आता हे पूर्वीच्या टायमाला हा खोदलेला आहे म्हणजे 1992चा अगोदरचा आहे हा. तर का तर 1992ला हे वन्यजीव घोषित झाले. त्याच्या अगोदर काय प्रादेशिक होतं, त्या टायमाला इथं प्लांटेशन वगैरे झालं असेल त्या टायमाला, त्याच्यामुळे हा काय त्याला संरक्षित चर हा खोदला गेलेला आहे. आणि 2 कंपार्टमेंटमधली हद्द म्हणजे 906, 907 जे कंपार्टमेंट आमचे नंबर आहेत त्यांची हद्दीचा सुद्धा ह्याच्यावरूनच हा चर खोदलेला आहे. म्हणजे ह्या संरक्षण जे जंगलाचं संरक्षणासाठी हा चर खोदला गेलेला आहे. आलं लक्षात? बरं तुम्हाला अच्छा, आता मी तुम्हाला इथं का उभं केलं, आपण काहीतरी जंगलात आहे. आता तुम्ही बरेच लोकांना जंगलात, आता ह्याच्यातलं जंगलच कोणाला माहीत नाही असं कोण आहे? कधी फिरले नाही काय नाही, माहितीच नाही बा जंगलातलं, सगळ्यांना माहिती. बरं ठीक आहे, मग मी तुम्हालाच विचारतो, हे झाड कसलं कोणतं? हे 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 हा हा हे झाड कसलं आहे? काय घ्यायचं असेल तर बोला, नीट व्यवस्थित बोला, बिंदास. चुकलं चुकू द्या. ऐकून घ्या. आता खैराबद्दल सर एक असं बोलायचंय, बोला सर. ही खैर जे आहे ना, जे तानसा अभयारण्यातले जे खैर आहे बरोबर. हे जे 2 नंबरचा जो गुटखा आणि तयार होतो तर ह्याची तस्कर फार होती. कातसाठी, कातासाठी. हा कातासाठी किंवा त्याच्यामध्ये बारीक ह्याचा जो गर निघतो ना, आणि ह्याचं त्या लेवलला ह्याची मागणी पण फार आहे. 1200 रुपये काहीतरी किलो आहे बरोबर त्याचा गर. आणि त्याच्यामुळे त्यांना अमाप पैसे गावातल्या लोकांना भेटतात. ते गावातल्या लोकांना पुरत करतात तोडण्यासाठी. आणि मग ते लोक गाड्या भरतात आणि ते कुठं सापडला काय झाला तर ते भेटलं जातं. अशा पद्धतीच्या बरेच आपल्याकडं पेपर आउटमध्ये येतात, बातम्या येतात तेव्हा खैर पकडला. तो मोस्टली खैरचा उपयोग जो असतो कातामध्ये आणि गुटक्यामध्ये,
त्याची प्रजाती आपल्या इथली चांगल्या असल्या कारणामुळे त्याची चव चेंज होते आणि त्याच्यामुळे तो गुटख्यातला ह्याला जो 2 नंबरच्या ह्याच्यामध्ये मांग फार आहे आणि याची तस्करी फार झालेली. आता इथं ऑफिस आहे, तिथं जवळजवळ मागच आम्ही 20 गाड्या पकडल्या त्या. आता माझ्यावर स्वतःवर कमीत कमी 4 ते 5 वेळा माझ्यावर ती गाडी पकडता असताना अटॅक झाला. म्हणजे आम्ही हे करत असताना एकदा आम्ही पाठक करताना गाडीवर पडलो. तर हे जे काच बनवतात ना, म्हणजे काच बनतोच याचा, पण गुटख्यामध्ये जी बारीक बारीक आता मी तुम्हाला सांगू त्याला पान, आपण पान खातो बघा बरं. हां, त्यात आपला काच असतो. काच ह्याच्याने तयार होतो. तर ह्याच्यामध्ये ह्याला जर कापला ना त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लाल घर येतो. आता कसं जर का तिथला ह्याला ऑफिसला तिथं गाड्या पकडल्या आहेत, नार काढलेल्याच अशा गाड्या पकडलेल्या आहेत. आणि घ्यायचं आता हा आला ओळखू, ह्याचं नाव काय? हां, चला बऱ्यापैकी ओळखतात. काय याचं नाव? आई. ह्याला हलकी मौल्यवान बोलली जातं. इंजाळी, इंजाळीमध्ये येतो हा प्रकार आणि हलकी इंजाळी म्हणून याला नमूद केलं जातं. आणि याचा मोस्टली लोक आता साग खाल्ला तरी पण घरासाठी याच्यासाठी याचा वापर करतात. आता हा झाला. दुसरा तुमच्या याच्या मागं बघा साग आहे. हे कसं झाड आहे? साग. सागाचं झाड ओळखायला सोपं कसं? कारण ह्याच्या झाडाची पानं कशी असतात? मोठी असतात. म्हणजे पळसाच्या पानासारखे, पळसाच्या पानापेक्षा पण काय असतात? ही मोठी असतात. आणि त्यांच्या पद्धतीने हे सागाची झाड आहे. यांना साग बोलतात. याला कसं मौल्यवान साग या. त्यानंतर ह्याची पण तस्कर जास्त प्रमाणात होते, तरी पण बऱ्याच प्रमाणात आता ह्याचं नियंत्रण आले आणि त्यांच्यामध्ये याच्यावर आपण बऱ्याच टायमानं आपण तोड तर कुठं करतच नाही आणि होणार नाही याच्यासाठी उपजीविका घेतल्या. तुम्ही आता नाक्यावर आले असतील, तर नाका होता तिथं जर का असं काय आढळलं तर तिथं पकडलं जातं. म्हणजे हे मौल्यवान हे झालं. हे मागचं झाडाचं नाव माहिती आहे का? काय? शेमट. हां, हे शेमट आहे. म्हणजे याचा काय असा काय उपयोग नाही आहे. ह्याला विषारी बोललं जाते, म्हणून त्याच्या लक्षात ठेवायचं का ते विषारी म्हणून. हे झाल्या साग झाला. हे झाला शाळेच्या पाठीमागे बघा, नवीच्या आठी मागे बघा, माहिती आहे तुम्हाला, बाथरूम जेवढं आहे बघ मोठं, ते हा आहे का? शेमट आहे का? आता ह्याच्यामध्ये हा एक हे झाड. हे ओळखता कोणी? हां, काय नाव आहे? अरे गावड्या. नाही नाही, बोंडा. आता हा बोंडा रे सर, याचे फळं येतात ना, शेवळी जेव्हा येते ना, माहिती आहे ना, शेवळीची भाजी खाल्ली का? हां, मग त्याच्याबरोबर ते फळ कुठलं घेतात आणि पाला वापरतात? कवळा, नाना बोंडा. म्हणजे त्याचं काय त्याला वापरतात? कारण ते आपल्याला गळ्याला घात सुटू नये म्हणून. दुसऱ्या अजून आळूची पानं आपण करतो बघा, आळूवडे. तेव्हा सुद्धा आपण काय करतो, त्याच्यामध्ये आपण लोणचं किंवा लिंबू किंवा टाकतो का? ते गळ्याला खजरे बोलू नये म्हणून. ते 2 प्रकारचे आळू, एक खजरे आळू आणि गोड आळू. म्हणजे तो उपासाला वगैरे खातात, माहिती आहे ना? खातात का नाही? हा, तर त्या पद्धतीचा तो आळू असतो आणि त्या ह्याने ह्याचा कवळा पाला किंवा याला फळ येतात पूर्ण. ज्यावेळी ते शेवळी विकतात, फाळ आहे ना, ऐकवाते आणि वर काय केला होता? सर खोदला होता, बरोबर. म्हणजे ही बिटाचीच कंपार्टमेंट. इकडं काय झालेलं आहे, हे इकडं प्रादेशिकचं आलं आहे आणि BNCची जागा आहे. हां, आणि हे इकडं हे जे आहे इकडनं आपलं वाईल्ड लाईफ हे जंगल आहे आणि हा जा बुरुज आहे आणि हे जा दगडाचा थाळ केलेला आहे. तर जिथं खोदलं जातं तिथं खोदलं जातं, जिथं खोदलं जात नाही तिथं काय करतो आपण? दगडाचा थाळ आणि बुरुज. आणि आपण ही ब्रिटिशांच्या काळातला बुरुज आहे. आता ह्या बुरुजाचा जर का तुम्ही नीट जर का अभ्यास केला तर ह्याला ज्या टायमाला आपण जर का उकरून केलं तर ह्याच्यामध्ये एक शिळ आहे आणि त्या शिळीवर काय शेंदूर लावलेला आहे. म्हणजे जरी दगड हटवली तरी त्याच्यामध्ये ज्यावेळी सर्वेअर असतो ना, त्याला बरोबर त्या नकाशावरून तो हे काढतो, तिची जागा काढतो. तो बरोबर त्या जागेवर गेला तिथं खोदला ना का त्याला ती शीळ भेटलीच पाहिजे. कारण हे लोक जरी अतिक्रमण हटवायचा जरी प्रयत्न केला, कारण आता काय झाले, वाघ का आपल्याकडे शिरलाय? कारण आपण लोकांनी त्याची जागा घेतली ना. हां, म्हणून त्याला ते जागा राहत नाही वावरायला, म्हणून तो कुठं घुसतो? मनुष्य वस्तीमध्ये. त्याची चूक आहे का आपली चूक आहे? हां, म्हणजे आपण त्यांच्या जागेवर अतिक्रमण केले
आणि म्हणून आज आपल्याला वाघाशी संघर्ष करायला लागतो. त्याच्या मोठं कारण आहे. म्हणून अशा पद्धतीचे ब्रिटिश काळांचे आणि आता नॅचरल पद्धतीने ह्या अशा थाळ केलेले आहेत काय जेणेकरून हे अतिक्रमण आत येऊ नये. त्याच्यासाठी बुरुजाची थाळ आणि हे अशी गायपत पद्धतीची लागवड केली जाते. कळालं? बरं मी जे काय कळतं तुम्हाला कळतं आहे ना? थँक्यू. खूप पंडित वाटतं. ही बघा पोत आहे. म्हणजे थोडक्यात त्याला डॅम बोललं जातं. आता डॅम आणि सरोवर मधला काय फरक माहिती का? तुम्ही शिकला असाल, माहिती आहे का? आहे का तुम्हाला भूगोलमध्ये? नाही आहे. मला वाटतं आमच्या टायमाला होतं ते सरोवर आणि डॅम. आपला डॅम बादशा डॅम बादचा डॅम आणि हा सरोवर. हा सही सर्व हा, आता डॅम ज्यांनी बघितले दोन्ही त्यांच्यामध्ये मी फरक थोडंसं तुम्हाला सांगतो. काय माहिती आहे का? ज्या ठिकाणी खोली असते आणि दोन डोंगरामध्ये जो बांधलेली भिंत असते त्याला डॅम बोललं जातं. आणि सरोवर कुणाला म्हटलं जातं? जो पाण्याचा पसारा असतो आणि सगळीकडनं त्याच्यामध्ये पाणी आणलं जातं. आणि सरोवर म्हणजे आता हा जो आहे सरोवर, आता ह्याच्यात थोडक्यात सांगतो, ही जवळजवळ 3 किलोमीटर 3,300 मीटर काय आहे? ह्या भिंतीची लांबी भिंतीची लांबी म्हणजे कसली? तानसाच्या सरोवरच्या भिंतीची लांबी. हिला एकूण किती गेट आहेत? 38 गेट आहेत. हे जे ओले दिसतात ना तुम्हाला, हे गेट आहे. गेट म्हणजे तुम्ही भातनगरचा ओव्हरफ्लो कसा बघतात तसा ओव्हरफ्लोचे हे गेट आहे. हा, ह्या गेटचे कसे आहे? भाताचं जे आणि हे काय मला वाटतं 25-30 मीटर येईल, पण त्याची लांबी कमी आहे. आणि ह्याची लांबी किती मी सांगितलं म्हणजे 3,300 मीटर म्हणजे 3 किलोमीटर 3 किलोमीटरच्या पुढं 300 मीटर 3 किलोमीटर 300 मीटर 300 मीटर एवढी ह्याची काय आहे? लाईन ते लांबी आहे. आणि हा पाण्याचा पसारा आहे. हा पाण्याचा पसारा फार पुढंपर्यंत आहे. आणि ह्या जे आहे ह्याचं पाणी जे जातं हे मुंबईला जातं बिना मोटरीचं. जे तुम्ही पाईपलाईन बघतात ना, तर तिथं गेट आहे ह्या साईडला, ते दिसतात ना ते लोखंडाचे शेवल आहे, तिथनं गेट आहे. तिथनं गेटनं पाईप आहे आणि त्या पाईपाचं पाणी कुठं जातं? मुंबईला जातं बिना मोटरीचं. कशाने? बिना मोटरीचं पाणी. म्हणजे का बिना मोटरीचं पाणी जातं? लोकलनी याला जातात का मुंबईला वगैरे? जातात ना. पिवळा बोर्ड बघितला का कधी? हां, आता ते डिजिटल निघले, पण जुने पिवळे बोर्ड होते. पिवळा बोर्ड म्हणजे कसा? तो 2 याच्यामध्ये लिहिलेला तसाच ना पिवळा बोर्ड का वेगळा आहे? तुम्ही बघितला कसा? तसाच ना, स्टेशनवरचा. तर आता ह्याच्या पुढे मी सांगतो, तुम्ही ज्या ज्या स्टेशनला जाल ना त्या स्टेशनवर त्या बोर्डचा अभ्यास काय. आता तुम्हाला काय नुसतं लिहिलेलं काय अभ्यास करायचा आहे? ते तेवढंच लिहिलेलं असतं का? स्टेशन आसनगाव स्टेशन लिहिलंय, आडगाव स्टेशन लिहिलंय, एवढंच लिहिलेलं असतं का? काय लिहिलेलं असतं त्याच्यावर? उंची लांबी लिहिली असते ना. त्याच्यामध्ये समुद्र सपाटीपासून हे स्टेशन किती उंचीवर आहे ते लिहिलेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ मुंबई काय आहे? खाली समुद्र कुठे आहे? कुणाला लागून आहे? समुद्र समुद्राला लागून आहे म्हणजे, आणि आपल्या मुंबईला लागून आहे. म्हणून मुंबईकडून येणारी ट्रेन आणि त्याचं जे आपण सगळीकडे जे बोर्ड लिहिलेले त्याच्यावर काय असतं? हाताने लिहिलेलं असतं. म्हणजे त्याचं म्हणणं असं असतं समुद्र सपाटीपासून हे एवढ्या उंचीवर. आणि तोच आपल्याला म्हणजे आता काय बोलतात त्याला, सूत्रच बोलायचं, तेच वापरलं जातं. आणि त्याच धर्तीवर इंग्रज लोकांनी इथं, इंग्रज लोकांच्या टायमाचा हा बंधारा आहे. बंधारा म्हणजे सरोवर आहे. आणि त्यांनी हे पाणी इथं थांबवलं. हे पाणी 8,365 का 385 आवर्स यातला एक पण तास ते पाणी बंद होऊ शकत. एक तास जरी पाणी बंद झालं ना तर मुंबई उठून जाईल. आज आपल्याला खंत वाटते कारण आपण फार एवढ्या पाण्याच्या समुद्राजवळ आहे, तरी पण आपल्याला पाणी नाही. बरीच खेडी इथं पाण्यापासून वंचित आहे.
हां आणि मुंबई 1 मिनिटला पाणी बंद होऊ शकत नाही. तर ही ज्या टायमाला मुंबईला हे पाणी पुरवठा केलं जातं आणि ब्रिटिशांनी हे डॅम बांधलं तर त्यांच्या मागाचा उद्दिष्ट काय होता तर ते तिथं बाजारपेठ बनवली काय मुंबईची व्यापारासाठी. मग त्यांनी विचार केला व्यापारासाठी जर का बाजारपेठ बनवली तर हिचा पाण्याचा प्रश्न काय, समुद्राचं पाणी पिऊ शकतो तुम्ही नाही, मग त्याला पाणी कुठलं पाहिजे होतं, गोड पाणी पाहिजे होतं. तर त्या गोड पाण्यासाठी त्यांनी काय केले तिथनं 100 मीटर अंतरावर हे असे डॅमचे प्रपोज केले, डॅम बांधले. हा एक डॅम आहे आणि अप्पर वैतरणा एक डॅम आहे त्यांच्या काळाचा आणि यांच्यावरच मुंबईचं पाणी आपलं पुरवलं जातं. म्हणजे त्यांची दूरदृष्टी किती होती, म्हणजे त्यांना माहीत होतं तिथं जर का ते तिथं अडू शकत होते ना पाणी, अडवू शकले असते ना. हां मग का नाही अडवलं तिथं त्यांनी, का नाही अडवलं, कारण ह्या पाण्याचा एवढा मोठा पसारा जर का असेल आणि तिथंच जर का जवळ जर का त्यांनी डॅम बांधला असतं तर त्याला ती व्यापार करण्यासाठी जी जागा लागत होती ती जागा त्याला उपलब्ध झाली नसती. बरोबर ना सर. त्याच्यामुळं त्यांनी काय केलं त्यांच्या आज पण आहे सर जेवढी पण बारवी आहे, त्यानंतर बदलापूरचं आहे, त्यानंतर मुंबरी आहे, भातसा आहे, त्यानंतर अप्पर वैतरणा आहे, मिडल वैतरणा आहे, त्यानंतर अजून तिकडं ह्याचं बारवीचं एक आहे, तुळशी एक आहे. ते सगळ्यांचा जर का अभ्यास केला ना ते कमीत कमी 80 ते 100 किलोमीटर अंतरावर. म्हणजे त्यांना असं करायचं होतं का जर का मुंबईपासून जर का त्यांनी जर का जवळ डॅम बांधले असतं तेवढा पसारा पाण्याचा असता तर त्यांना जायला आलं ते धोका राहिला आणि तो धोका पण राहिला असता ना. ते पाणी पटकन तिथं जातं तर तो पाणी समुद्राची जर उटी वरती आली असती तर मुंबई डुबून गेली. म्हणजे त्यांचं दूरदृष्टी सर एवढं पण लिख नाही बरं का, पाण्याचा एवढा पण फवारा नाही तर काही नाही. म्हणजे आपल्या जे आपले जे बांधले त्याच्यावर दिसतात पण ह्याच्यात दिसत नाही. दुसरी गोष्ट आता हे जे बांधलंय ना हे किती 38 गेट आहे आणि हे गेट हाताने उघडले जात नाही. हे पाणी जसं वाढत जातं पाण्याची पातळी वाढत झाली तर ते ॲटोमॅटिक काय होतात ओपन होतात पाण्याच्या प्रेशरने आणि पाणी कमी झालं तर परत ते येऊन जागेवर थांबतात. अशा पद्धतीने ते गेट ओपन झाले होतात आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे ज्या टायमाला पाण्याची पातळी वाढते ती पातळी जवळजवळ इथपर्यंत येते ही पाणी. आता इथं आतापर्यंत पाणी होतं तर हे आता कमी झाले आणि यावर्षी पाऊस जास्त असल्या कारणाने पाणी नाही ते पाणी अजून आपल्याला आतमध्ये दिसलं. तर हे मुंबईला पाणी पुरवठा आहे. मी काय बोलतो आलं लक्षात, म्हणजे मुंबई कशावर जिवंत आहे, तानसा भातसा ह्या डॅमवर आहे. कारण ती बाजारपेठ आहे आपली म्हणून ती राजधानी आपल्या ह्याची. त्याच्यामुळे तिथं व्यापार करून म्हणून इंग्रज लोकांनी असे डॅम बांधले आणि ह्याच्यातनं बिना मोटरीचं पाणी तिथं जातं. आणि आता सर पाणी कमी झालं ना वैतरणा जे आहे ना त्यांचं पाणी ह्याच्यात दिसतं. आता एक 04 आहे बघा हां तर तो काय झाला मोडक सागरचं जे पाणी आलेलं आहे ते पाईप त्याला तिथे कनेक्ट आणि मग ते मिडल वैतरणाचं पाणी हां ते पण तिकडलं ते परत ह्याच्यात टाकलेलं जसं हे पाणी केलं ना ह्याच्यात घेतलं. आता ते गारगाईचं पण चाललं ना ते पण ह्याचंच आहे. त्यांना ते परळीपासून 4 किलोमीटर लांब ते पाणी लागतं ना ते पाणी त्यांना बोगद्यात त्याच्यात टाकायचं. हे अशा पद्धतीने हे डॅम आहे ते 38 गेट आहेत. त्या 38मधनं पाणी जाणार. त्यानंतर तर अजून यांचं आहे हे जे पाईपलाईन जे पाणी जातं ना ते स्वतःची पॉवर तयार करतात. BMCला कुठली पॉवर नाही, स्वतःचं फिल्ट्रेशन आहे, स्वतः पाणी तयार म्हणजे पाणी जे फिल्टर आज जे आपलं तिथलं सगळं पाणी आहे ना तर तुमच्या बाटलीपेक्षा पण जास्त पावसाळा असं करता ते पाणी तसं टाकीचं. तर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे काय वाटतं का त्यांना ही बाजूची गावं कोणती आपली ती सांगायचं. बघा इथे आपलं कळमगाव कानविंदा कुठे पेंढरी पेंढरी ती ह्याला लागून आहे. पेंढरी गाव तुम्ही ऐकलं पेंढरी हा ते त्याच्याजवळ पसार एवढा आहे. वरती दहीगाव कुठचा पसार आहे ना तो हां तो तिकडे पुढे पुढे हा परत तो बोराडा आहे. बोराडा बरोबर हा तर आता हे तुमच्यासारखे शाळेचे पोरं बोराडा जातात हो ते आहे ना बरोबर टाप्यावरून जातात तारप्यावर ते. टाप्यावरून बरोबर आणि ती तिथं एक बोट आहे ना हा तर यांच्या संरक्षण कामासाठी ती बोट आहे. बरोबर हां इथं मच्छी म्हणजे परमिशन नाही आहे पण ते आपल्या ह्याच्याने करतात. तो तर्फा आहे ना तो हो बरोबर ते 2 दिसतात ना ते टाप्यावरून हा हां, त्याच्यावर जाऊन आहे ना हे टाकलेत ना बाटल्या बरोबर ते घेतात यांना ते खाली जाळं टाकलेले मासे मारतात. मासे पकडायचं काम करत. असा एवढा मोठा धंदा नाही पण ते भेटतात नाही, रोजगार, normal छोटं पोट पोट भरण्यासाठी. भरण्याचे इतकं त्यांचं ते तिथलं पाणी. ह्याच्यामध्ये कमळाचा उद्योग असतो. हो हो बरोबर जे पाणी आपल्या आपण गार्डनमध्ये होतो ना आता त्याच्या मागेपर्यंत पाणी येते बरोबर फार त्या तो मागे येते ती बरोबर हां आणि त्याच्यामध्ये कमळाचे हे असतात ते लावतात वेगळ्या तिच्यामध्ये. प्रकारचे. कमळाच्या झाडांचं तिथं हे केलं जातं तिथे आणि हे पाणी पार म्हणजे इथपर्यंत येतं वरपर्यंत. बरोबर आणि त्या साईडला म्हणजे गाव आहेत तिकडे पण म्हणजे बरीच गाव आहेत ती त्या साईडला आहे. ते पाणी पसरत फार आहे. बरोबर
ते कुणाला 2 पाणी प्यायचं असेल जरा चव घेऊन बघा. इथे उभा राहतो साईडला. प्यायचंय कुणाला? नाही ते प्यायचं नाही का नका प्यायचं. काय आपल्या की गावाली ती काय झऱ्यावाली पाणी प्यायचं. विद्यमाने आजची आपली कांसा भेट, कांसा धरण परिक्षेत्र सगळं अभयारण्य भेट आपल्याला आज त्यांनी आणलेलं आहे. मी आपल्या शाळेची विद्यार्थिनी पंडित या बोलवतो, तरी 2 शब्द बोलावे. मुलांच्या तर्फे मुलींच्या तर्फे व्हिडिओ करा समोर. सोसायटी कातनगरकडून आज आमची शैक्षणिक सहल घेतली होती तानसाकडे. मी आभार मानते की सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन. त्यांचे आभार मानतो. त्यांनी आपलं वेळात वेळ काढून आपल्याला वन विभागाला सामाजिक वनीकरणला आणि आपल्या प्रकल्प विद्यालय एज्युकेशन सोसायटीला वेळ काढून त्याने आपल्याला या जंगलाची माहिती दिली. तर दादांनी जी माहिती दिली ती तुम्हाला थोडीफार कळाली का? काय काय सांगितलं जरा सांगा बरं. एक दादांनी काय काय माहिती दिली झाडाबद्दल, अजून झाडांबद्दल आहे ना. याच्या तुम्ही आता जंगलातच आहेत ना, बरोबर आहे. मग तुम्ही झाडं वगैरे लावता का? सभोवती आपण लावतो ना, सांगा. मग तुम्हाला येत्या 1 जुलै वन्यजीव आपलं सप्ताह चालू होतो. कधी? जुलै 1 जुलैपासून तर 30 सप्टेंबरपर्यंत, बरोबर आहे. त्या याच्यामध्ये तुम्ही जर आमच्या सामाजिक वनीकरण वाफा नर्सरी येते तुम्ही जर आले तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड आपल्या घरी लावायचं. लावाल का? मग त्याची पुरवठा आम्ही तुम्हाला करून देऊ. तुम्ही फक्त सर चालेल. तुम्ही या मग काय पत्र लागेल ते आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला देऊ. पत्र द्या, आम्ही तुम्हाला चालेल नक्की. फळझाडं देणार, त्याला सावलीची झाडं देणार. त्याचं संवर्धन तुम्ही करायचं आहे, संरक्षण करायचं आहे. संवर्धन प्रत्येकाने एक झाड आपल्या घरी लावायचं. लावाल का? लावाल. ठीक आहे. तर आज आपण इथं आलो तर तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन दादांनी दिलं, त्याच्यानंतर दादांसाठी टाळा वाजवा. एवढं बोलून 2 शब्द संपतो. घेत नाही. थोडक्यात दादांनी सांगितलं आता का त्यांचं म्हणजे कसं सामाजिक वर्गीकरण म्हणजे त्यांचं झाडं जोपासना करणे म्हणजे काय करणे, झाडं तयार करणे. हां, आणि आमचं जे खातं आहे आज तुम्ही इथं आले यांना वन्यजीव संरक्षण, वाईल्डलाईफ संरक्षण हे खातं आमचं. अनेक प्रादेशिक खातं असतं ते यांनी केलेली रोपं ते प्लांटेशन करून ते जंगलामध्ये वगैरे लागवड करतात. हां, ते म्हणजे तुम्हाला थोडक्यात मला हे सांगायचं आहे, जसं पोलीस खात्यामध्ये जसे ट्रॅफिकवाला पोलीस वेगळा असतो, ग्रामीण पोलीस वेगळा असतो आणि सिटी पोलीस वेगळा असतो, तसेच आमच्यामध्ये पण हे फॉरेस्टचे प्रकार एकाने म्हणजे उगवायचे, एकाने ते लावायचे आणि एकाने त्या जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचं संरक्षण करणं. हा थोडक्यात मी तिन्ही खात्यांचं तुम्हाला विश्लेषण करून सांगितलं. म्हणजे का सांगावं लागलं तर तुमच्यासारखे सुद्धा होतकरू आज आमच्या जागेवर येणार आहे. तुम्हाला कोणाला आवड आहे का फॉरेस्टर बनायची किंवा काय आहे तर त्याच्यासाठी फिजिकल होणं गरजेचं आहे. आणि का गरजेचं आहे तर तुम्हाला तुमचं आता तुम्ही अभयारण्याच्या सानिध्यातच राहतात जवळजवळ, म्हणजे तुम्ही धरणाच्या बाजूला राहतात बरीच पोरं यातली आणि त्यांना माहिती आहे जंगलात काय आहे काय नाही ते. थोडक्यात आपल्याला 3 वर्ष मागे गेले तर हे पर्यंत लहान नसते 3 वर्ष. कोविड आला होता, लक्षात आलं का तुमचं? हां, तेव्हा काय परिस्थिती झाली होती? तुम्हाला पूर्ण सिटी बंद करून टाकलं होतं फिरायला करायला, पण तुम्ही ज्या भागात
याच्यात राहत होते ग्रामीण भागात, तिथं तुम्हाला काय बंधन घातले होते का? नाही घातले. तुम्ही मोकाट फिरत होते. मोकाट फिरत म्हणजे तुम्हाला बंधन नव्हते. का बंधन नव्हते तुम्हाला? कारण तुम्हाला तुमची इम्युनिटी पॉवर जी होती ना ती मजबूत होती. का होती? कारण तुमचा ऑक्सिजन लेवल हा हाय लेवलला होता. तुम्हाला कसल्याही पद्धतीची तुम्हाला गरज नव्हती. कारण तुम्हाला नैसर्गिक एवढं ऑक्सिजन होतं का त्याच्यामुळं तुम्ही आहात कसे आहात मजबूत आहेत. आपले बरीच लोक त्यात गेली आणि ते पण खेड्याचा रेशो आपला मला वाटतं सर 1 का 2% होता त्यांच्या बदल्यात. आणि त्याचं कारण आज आपल्याला हे लाभलेलं जंगल. म्हणून सगळ्यांनी सगळ्यात प्रायमरी म्हणून जे वन खातं जे सगळं तुमच्यासाठी फॅसिलिटी उपलब्ध करून देतं त्याच्यामागचं कारण काय आहे? तुमचं प्राण्यांचा आणि जंगलाचा जो संघर्ष आहे काय आहे? संघर्ष आहे तो कमी व्हावा म्हणून आम्ही आमच्या माध्यमातून गावातल्या लोकांना गॅस वाटप करतो. तर का वाटप करतो? का त्यांनी ते झाडं तोडून आणून इंधन वापर केलं नाही पाहिजे म्हणून. काय होतं त्यामागचा उद्देश हाच असतो. आज तुम्हाला सामाजिक वर्गीकरणाने तुमची सहल रूपामध्ये तुम्हाला आणलं. तर का आणलं? का तुमचं पर्यावरणाशी प्रेम निर्माण होऊन झाडाशी प्रेम निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून आज त्यांनी तुमची सहल इथं आणून आणि ह्या अभयारण्याची तुम्हाला पर्यावरणाची माहिती देण्यास मला जे आमंत्रित केलं त्याबद्दल मी प्रकल्प विद्यालय आणि गणेश सर, वाघ सर, तसं मॅडम आणि माझे वर्गनिरीक्षक विजय गायकवाड परिमंडळ अधिकारी आणि क्षेत्र अधिकारी यांच्या सर्वांचे मी मला इथं बोलून आणि जे लोकांना म्हणजे मुलांना बोलण्याचं मार्गदर्शन ज्याबद्दल मी शाळेचं आणि सामाजिक वर्गीकरण यांचं फार फार आभार आहे. विद्यार्थी मित्र असं म्हणतात की एखादा सण उत्सव असला की आपण त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करतो. तसा आपल्या जीवनातला हा सुंदर असा क्षण आहे आणि या क्षणाची वाट आपण बघत होतो. तो दिवस आज उजाडला. सामाजिक वनीकरण शहापूरच्या माध्यमातून, गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तसेच आपल्या शाळेचे विद्यार्थी शेख साहेब जे या वन विभागाचे कांसाचे कार्यभार सांभाळतात त्यांच्या माध्यमातून तुम्हाला आज या परिक्षेत्राला भेट देता आली. तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल. आपण सगळेजण अशी शपथ घेऊया की यापुढे जे जे झाड आपण लावू ते झाड जगवण्याचा 100% प्रयत्न करूया. आणि या सहलीसाठी आम्हाला फॉरेस्ट विभाग शहापूर, कांसा अभयारण्य विभाग यांचं मोलाचं सहकार्य प्राप्त झालं. तसेच आपल्याला जी गाडी आली त्या गाडीचे दोन्ही ड्रायव्हर, इथले कर्मचारी या सगळ्यांचा मी आभार मानतो. आणि 2 मिनटं उभं राहून आपण एक शपथ घेऊया. माझ्या पाठीला म्हणायचं तयार हो. आम्ही प्रकल्प विद्यालय वात्सानगर शाळेचे सर्व विद्यार्थी अशी शपथ घेतो की पर्यावरणाचा समतोल राखण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. फॉरेस्ट विभाग शहापूर, कांसा अभयारण्य यांनी दिलेले मार्गदर्शन मोलाचे असून ते आम्ही पुढे कायम जपण्याचा प्रयत्न करू. तसेच पुढे जे काही वृक्ष संवर्धन होणार आहे ती झाडे जगवून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करू. अशी शपथ आम्ही घेत आहोत. जय हिंद. विश्राम.